सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया अखंड करण्या तुझीच सेवा दे मजला वरदा तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा। ही मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी सर्वांच्या बरेपणासाठी अर्पण करीत आहोत। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। परमईशाला स्वर्गात गौरव सजनाना देवो शान
शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुखे नितम प्रभु देव पिता प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमाऊनी मान हो तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुला त्या सुता गुणवंता जनगणनंदन परेश तो करा प्रभु दुःखहारा परमेशा दयेचा सागरा जग पापहारी दयामवरी करी त्वरा पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची वैसला पित्याच्या उजव्या हातासी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाना स्वनंद गौरव सजनाना देवो शांती देवो स्वजनाना देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, प्रेषित थॉमसचा आज आम्ही सन्मान करीत आहोत. त्याच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला सतत मिळू दे. संत थॉमसने येशू ख्रिस्त परमेश्वर आहे हे मान्य केले व त्याच्यावर श्रद्धा ठेवली. आम्ही देखील त्याच्यावर श्रद्धा ठेवावी व सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांचे कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तिसऱ्या दिवशी पेत्र कैसरियास पोचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना आणि इष्टमित्रांना जमून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्य सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा, मीही मनुष्यच आहे. मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे येणे ठेवणे हे त्याच्या रीतिरिवाजाविरुद्ध आहे. तथापि कोणीही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. म्हणून मला बोलण्याबरोबर
मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले? तेव्हा कर्नेल म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी 3ऱ्या प्रहरी प्रार्थना करत होतो. तेव्हा पहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक मनुष्य माझ्यापुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर ॲपोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण. तो समुद्राच्या काठी कातडे कमावणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणाकडे माणसाला तात्काळ पाठवले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो आणि ज्याची कृत्ये नैतिक आहेत त्याला मान्य आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद, माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी कासावीस होते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी कासावीस झाला आहे. प्रतिसाद, माझा जीव देवासाठी तहानलेला झाला आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. प्रतिसाद, माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. प्रतिसाद, माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. लोकसमुदाय सण पाळी तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवीत नेईल हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते. प्रतिसाद, माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. संत पौलाने हिब्री लोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. देव ह्या काळाच्या शेवटी पुत्राबरोबर आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. Alleluia, alleluia,
श्रद्धा न पाहता ज्याची श्रद्धा ते खरे जगती धन्य. Alleluia, Alleluia, Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले हे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदू म्हटलेला थॉमस हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थॉमसला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल आणि विश्वासीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा आहेस. थॉमसने त्याला म्हटले, माझा प्रभू माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ओ माय गॉड, काय हे आश्चर्य, काय हा चमत्कार. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिल्या वाचून, त्याच्या जखमेत हात घातल्या वाचून मी श्रद्धा ठेवणारच नाही असा संशय व्यक्त करणाऱ्या संत थॉमसनी केवळ 4 शब्दात, माय लॉर्ड अँड माय गॉड, माझा प्रभू माझ्या देवा, या 4 शब्दात श्रद्धेची किती साधी, सोपी, सुंदर आणि समर्पक अशी व्याख्या केलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका वेळी हट्टाने संशय धरणारा इतका विश्वासू बनू शकतो, ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. ही खरोखरच चमत्कारित गोष्ट आहे. याचं कारण असं की संत थॉमस, या थॉमस या नावामध्येच वंडर, आश्चर्य किंवा मिरॅकल, चमत्कार आहे. ग्रीक भाषेमध्ये थॉमस या नावाचा अर्थ आश्चर्य, वंडर किंवा मिरॅकल, चमत्कार असा आहे. प्रिय बंधू भगिनींनो, अशा ह्या संत थॉमसचा आज आपण सण साजरा करत आहोत. संत थॉमस येशूचा प्रेषित, भारताचा प्रेषित आणि आम्हा सांडोर पॅरिसचा तो आश्रयदाता संत. ह्या सणाच्या दिवशी आपण त्यांनी व्यक्त केलेल्या श्रद्धेवर मनन चिंतन मांडत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, योगायोगाने माझं नावसुद्धा थॉमस आहे आणि मला कोणी विचारलं तुझं नाव काय आणि मी सांगितलं की थॉमस, की लगेच समोरून अशी प्रतिक्रिया येते, ओ डाउटिंग थॉमस, संशय धरणारा थॉमस, असं लेबल मला लगेच लावलं जातं. आणि याचं कारण संत थॉमस.
पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं त्यावेळेला थॉमस त्यांच्यात नव्हता आणि त्यांनी थॉमसला सांगितलं की आम्ही ख्रिस्ताला पाहिलं, परंतु इतर शिष्यांच्या सांगण्यावर थॉमसनी हट्ट धरला आणि असा हट्ट होता की क्रुसावरील ख्रिस्ताच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्या वाचून डोळ्यांनी आणि त्याच्या खुशीमध्ये भाला भोसकला तो घाय, ती जखम, त्यामध्ये कुशीत हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणारच नाही. आणि म्हणूनच आपोआप संत थॉमस याला डाउटिंग थॉमस म्हणून टॅग लावण्यात आला. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत थॉमसनी जी श्रद्धा व्यक्त केली पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिल्यानंतर, त्यातून अनेक धडे शिकण्यासारखे आहेत. त्यातून आपल्याला अनेक संदेश त्यांनी दिलेले आहेत. संशयातून प्रगल्भ विश्वासाकडे वाटचाल करणारा संत थॉमस ह्यांनी आपल्याला अनेक प्रकारची शिकवण दिली आहे, ती आज आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट त्यांनी शिकवली ती ही की संशय विश्वासाच्या विरुद्ध नाही, तर संशय विश्वासाचाच भाग आहे. तत्त्वज्ञानी डेकार्ट्स ह्यांचं एक तत्त्व आहे की जर तुम्ही सत्याचे खरे शोधक असाल तर जीवनात एकदा तरी प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. मला तर वाटतं प्रेषित थॉमसने अशासाठी संशय घेतला की एकदाचा संशय मनातून नाहीसा व्हावा, आणि तसंच झालं. तो क्षण त्याच्या जीवनामध्ये आला. तो क्षण म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासमोर उभा राहिला. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या दर्शनाने त्याच्या अंतःकरणात, त्याच्या काळजामध्ये, हृदयामध्ये लख्ख प्रकाश पडला. तुझा हात घे आणि माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणार आहेस, असे येशूने त्याला आव्हान केलं, चॅलेंज केलं. त्यावेळी ख्रिस्ताला स्पर्श करण्याची हिंमत थॉमस झाली नाही. त्याने ख्रिस्ताला स्पर्श न करताच तो म्हणाला, माझ्या प्रभू, माझ्या देवा. याचं कारण येशूला स्पर्श करण्याऐवजी येशूनेच त्याच्या काळजाला स्पर्श केला होता. आता त्याला कोणत्या पुराव्याची गरज नाही आहे. त्या संशय अशासाठी धरला की तो एकदा नाहीसा व्हावा, तो नाहीसा झाला. त्याला पुराव्याची गरज नाही आहे, कारण ज्याला विश्वास ठेवायचा नाही ना, त्याला कितीही पुरावे दिले ते पुरेसे नसतात. पण ज्याला विश्वास ठेवायचा आहे ना, त्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसते. तशी गत प्रेषित थॉमस ह्याची झाली. तेव्हा हा पहिला धडा ते आपल्याला शिकवत आहेत. दुसरी गोष्ट तो आपल्याला शिकवतो तो म्हणजे येशूच्या जखमेविषयी. प्रश्न असा आहे की खरा जखमी कोण? खरे घाय कोणाला झालेले आहेत? ख्रिस्ताला की खुद्द प्रेषित थॉमसला? आणि मला वाटतं की खरा जखमी ख्रिस्त नव्हता तर थॉमस होता. कारण त्यांनी येशूच्या शरीरावरील जखमा पाहिल्या आणि त्याच्यामधील असलेली अविश्वासी जखम बरी झाली. अविश्वासाची जखम बरी होणं हे थॉमससाठी एक चमत्कार होता.
एक आयुष्याची ती ठेव होती. ख्रिस्ताने संत थॉमसची अश्रद्धेची जखम वुंड भरून काढली आणि त्या जागी प्रगल्भ श्रद्धेची देणगी दिली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, श्रद्धा ही देवाने दिलेली देणगी असते. ती मी मिळवलेली नसते, ती मी कमावलेली नसते, त्यावर माझा हक्क नसतो. देवाने दिलेली देणगी ह्याची जोपासना करणे हे मात्र माझ्या हातात असतं आणि ती संत थॉमसने केली. त्याच्या श्रद्धेमुळेच त्याला येशू ख्रिस्तामध्ये प्रभू आणि देव भेटला, प्रभू आणि देव दिसला. आणि म्हणूनच येशूला प्रभू आणि देव असे म्हणणारा सर्वात पहिला माणूस म्हणजे संत थॉमस. संत थॉमसच्या ह्या श्रद्धेने आपल्याला एक तिसरी शिकवण दिली आहे. ती अशी की क्रूसावर तारणासाठी बलिदान दिलेला ख्रिस्त आणि पुनरुत्थित झालेला ख्रिस्त तो तोच ख्रिस्त आहे. हे दोन ख्रिस्त नाही आहेत. आपण क्रूसावर खेळलेल्या ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, हा त्यामधील मोठा संदेश आहे. म्हणजे आता येशूला ओळखायचे असेल, येशूला पाहायचे असेल, तर त्याला त्याचा चेहरा पाहण्यापेक्षा त्याच्या जखमेत त्याची आपल्याला ह्यापुढे ओळख पटेल. ते संत थॉमस यांनी आपल्याला शिकवलं. जसे की संत पाऊल करिंथीकरास पहिले पत्र 1 अध्याय 23 म्हणतो, असं म्हणतोय, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. आणि ही देणगी आपल्याला संत थॉमसच्या श्रद्धेने दिलेली आहे. त्याची चौथी शिकवण अशी आहे की जशी संत थॉमसनी संशय धरून आपली श्रद्धा तपासून पाहिली, तशी आपणही प्रत्येक जणांनी आपली श्रद्धा अधूनमधून तपासून पाहिली पाहिजे. आपणही आपल्या स्वतःच्या श्रद्धेची एक व्याख्या बनवली पाहिजे. कोणी आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे वाक्य, हे शब्द किंवा हा शब्द माझ्या प्रभूवरील श्रद्धेची व्याख्या आहे. कारण केवळ मी बाप्तिस्मा घेतलेला आहे म्हणून मी ख्रिस्ती आहे असं नाही. केवळ आईवडिलांनी दिलेला ख्रिस्त म्हणून मी ख्रिस्ती आहे असं नाही. मला संडे स्कूलच्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे म्हणून मला ख्रिस्त माहीत आहे असं नाही. मी बायबलमध्ये वाचलेला ख्रिस्त म्हणून मी ख्रिस्ती असं नाही आहे. तर मी ख्रिस्ती आहे, माझा ख्रिस्तावरती विश्वास आहे, कारण मला खरोखर ख्रिस्त सापडलेला आहे. मी ख्रिस्ताला स्वतः शोधलेला आहे माझ्या प्रार्थनेतून, बायबलच्या वाचनातून, मनन चिंतनातून. मी ख्रिस्ताला अनुभवलेला आहे माझ्या जीवनामध्ये. मला ख्रिस्त भावलेला आहे आणि तीच माझ्या श्रद्धेची खरी ओळख ठरू शकते. जो संशयी थॉमस नंतर अस्सल श्रद्धावान बनला, तसेच माझ्याही बाबतीमध्ये घडावं ही आपणा सर्वांची आजची प्रार्थना असावी. हा संदेश आपल्याला संत थॉमसने दिलेला आहे. त्याची एक पाचवी शिकवण अशी की देवावरील श्रद्धाच आपल्याला कठीण प्रसंगामध्ये बळ देत असते, ताकद देत असते. या करोनाच्या महामारीमध्ये आपल्या जवळची माणसं गेली, आपल्या घरातली माणसं गेली, अकस्मात आणि अनपेक्षितपणे आपली माणसं देवाघरी गेली, तरुण मंडळी आपली देवाघरी गेली आणि दुःख सोसणे फार कठीण आहे. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब संपलेली आहेत. आणि अशा वेळेला आपल्यावरती असा प्रसंग आला, पण आपली श्रद्धा मात्र डगमळली नाही आहे. हो, श्रद्धेवर काही वेळा प्रश्न निर्माण झाले,
पण श्रद्धेला मात्र तडा गेली नाही. देवाच्या अस्तित्वावर, देवाच्या कृपा आणि दयेवर आपला संशय निर्माण झाला, पण तो तात्पुरता ठरला. कारण अनेकांना मी भेटलेलो आहे, त्यांनी केवळ मला सांगितलं की देवावरील विश्वास आणि प्रार्थनामय जीवन ह्यामुळेच मी आज उभा आहे, मी उभी आहे, जरी माझ्या घरातील माणूस मरण पावला असला तरी. हेही श्रद्धा करतं. का आपण विश्वास ठेवावा, का आपण श्रद्धा ठेवावी, की कठीण प्रसंगामध्ये, अडचणीमध्ये, समस्येमध्ये आपली श्रद्धा आपल्याला बळ देऊ शकते. अंतवेळेच्या विधी आपल्याला सांगण्यात येतं की तुमची श्रद्धा तुमचे सांत्वन बनव. आणि म्हणून भीतीने लटपटणाऱ्या पायाला सावरण्याचं काम ही श्रद्धा करत असते. नाझी राजवटीच्या हाती सापडून मारले गेलेले आपले एक जज्वेट धर्मगुरू, त्यांचं नाव फादर अल्फ्रेड डेल्फ, त्यांनी त्या संकटामध्ये जी छळ झाला त्यामध्ये ख्रिस्तावरील श्रद्धा कायम तेवत ठेवली. आणि त्यांनी काय सांगितलं की भाकर जीवनाच्या पोषणासाठी महत्त्वाची आहे, परंतु आंतरिक स्वातंत्र्य त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा सर्वात अधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे परमेश्वरावरील विश्वास. जरासुद्धा न फसवता देवाशी विश्वासू राहणे आणि त्याचीच आराधना करणे हे सर्वात मोठं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं त्याने सांगितलं. ह्या प्रवचनानिमित्तानं मी सुद्धा विचार केला की काय माझी प्रेमाची व्याख्या आहे, कोण आहे ख्रिस्त माझ्यासाठी. आणि माझ्या अनेक वर्षाच्या चिंतनामध्ये मला उत्तर मिळालं. माझी धारणा आहे, माझा विश्वास आहे की ख्रिस्त हा माझा जिवलग मित्र आहे. कोणी मला सांगितलं ना तुझ्यासाठी ख्रिस्त कोण आहे, तर माझं हे उत्तर असेल, तो माझा जिवलग मित्र आहे, सच्चा सखा आहे, माझा आयुष्यभराचा सोबती आहे. म्हणून मी नेहमी असं समजतो की तो नेहमी कायम संपूर्ण दिवस चालताना उठताना की तो माझ्याबरोबर आहे. पण मी त्याच्याशी बोलू शकतो, मी त्याला काही विचारू शकतो. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याचा सहभाग असतो आणि याचा प्रत्यय मला आलेला आहे त्याच्याशी वार्तालाप करताना, संवाद करताना. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत थॉमसमुळे ख्रिस्ताने आपल्या सर्वांना श्रद्धेमध्ये उंच केलं. येशू म्हणाला की पाहिल्या वाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य. ते आपण प्रत्यक्ष येशूला पाहिलं नाही आहे ह्या डोळ्यांनी, तरी आपण विश्वास ठेवतो, तरी आपला विश्वास प्रगल्भ आहे. त्यामुळे येशूने आपल्या सगळ्यांची स्तुती केलेली आहे, कौतुक केलेलं आपल्या श्रद्धेचं. जसं की संत अगस्टिनने सांगितलेलं आहे, फेथ इज टू बिलीव्ह what you do not see, and the reward of faith is to see what you believe. विश्वास म्हणजे काय आहे, जी गोष्ट तू पाहू शकत नाही त्यावर भरवसा ठेवणे, त्यावर श्रद्धा ठेवणे. आणि ते ठेवल्यामुळे काय मिळतं की तुला न दिसणारी गोष्ट दिसू लागते, हे तिचं ते फळ आहे. अशी ही श्रद्धा जी थॉमसने आपल्याला शिकवली, जी आपल्यापुढे मांडली, ती सर्वांना मिळावी अशी प्रार्थना या मिसामध्ये आपण करूया. आपली श्रद्धा आपण प्रकट करूया. नायसीन क्रीड घ्या. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्वदृश्य व दृश्य वस्तू ह्यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे,
परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरीपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या अंमलदारीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यापासून निघतो आणि पिता व पुत्र ह्या सहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टा मार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपल्या विनंतीनंतर उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिक्स, ख्रिस्त सभेचे सर्व सेवक यांच्यासाठी आणि ज्या लोकांचे मार्गदर्शन आणि सेवा करण्याकरिता त्यांना पाचारण करण्यात आले आहे, त्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सार्वजनिक सेवक कार्य करण्यासाठी आणि जनकल्याणासाठी जबाबदारी सोपवलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जलमार्ग, हवाई मार्ग आणि भूमार्ग याद्वारे प्रवास करण्यासाठी कैद्यांसाठी आणि स्वतंत्र मुकलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. श्रद्धा, आधार आणि परमेश्वराप्रेमाने या पवित्र स्थानात एकत्र असलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी शांत राहून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया. सुवंदित हो नाम, सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया.
अर्पणजीत होना अर्पण करीतो भाकर जीती आहे तुझीच माया अर्पण करीतो भाकर जीती आहे तुझीच माया तुझ्या कृपेने भाकरीत त्या पोसू दे मुझी काया सुवंदित हो नाम प्रभुचे सुवंदित प्रभुराया सुवंदित हो नाम। बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो, आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आम्ही मनोभावी तुझी सेवा करतो व तुझी प्रार्थना करतो. प्रेषित संत थॉमसच्या सणाच्या दिवशी आम्ही हे स्तुतिमय बलिदान तुला अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर व तू आम्हाला दिलेल्या दानांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करीतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांबरोबर आम्ही तुझा अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदेह भाकर व हा तारुण्याक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झाले तसं लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत थॉमससह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव हो. आमेन, आमेन, आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तरणाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे करसी हरण, हे ईश को करा तू अति पावन.
आम्हादे प्रभू तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करसी हरण, हे ईशको करा तू अति पावन. आम्हादे प्रभू तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करसी हरण, हे ईशको करा तू अति पावन. आम्हादे प्रभू तुझ्या शांतीचे वरदान. आम्हादे प्रभू तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारवरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझी तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनांची, पाप ताप संत्रस्त जनांची, अविनाशी साऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. केसरशी मज ताराया, हा केसरशी मज ताराया, स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली.
आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, या दिव्य साक्रामेंताद्वारे आम्ही ख्रिस्ताचे शरीर व रक्त स्वीकारले आहे. संत थॉमसप्रमाणेच आम्ही देखील मान्य करतो की तो आमचा प्रभू व आमचा देव आहे. आमची श्रद्धा खरी आहे याचे दर्शन आमच्या आचरणातून घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. चा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत थॉमस चर्च सांडोर येथील आम्ही धर्मगुरू, आमच्या सिस्टर्स आणि सर्व परीशनर्स यांच्याद्वारे वसईतील सर्व भाविकांना संत थॉमसच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. प्रणाम तुला प्रणाम, संत थॉमसा तुला प्रणाम. प्रणाम प्रणाम तुला प्रणाम, संत थॉमसा तुला प्रणाम. भारताच्या तू प्रेषिता, महान तुझी गुणगाथा. भारताच्या तू प्रेषिता, महान तुझी गुणगाथा. पुनीत हो तव मधुना, पुनीत हो तव मधुना. प्रणाम प्रणाम तुला प्रणाम, संत थॉमसा तुला प्रणाम. प्रणाम प्रणाम तुला प्रणाम, संत थॉमसा तुला प्रणाम. रक्त साक्षी तू वीर खरा, भारत देशा तू प्यारा. रक्त साक्षी तू वीर खरा, भारत देशा तू प्यारा. तुझ्या स्मृतीला कोटी प्रणाम, तुझ्या स्मृतीला कोटी प्रणाम. प्रणाम प्रणाम तुला प्रणाम, संत थॉमसा तुला प्रणाम. प्रणाम प्रणाम तुला प्रणाम, संत थॉमसा तुला प्रणाम.